नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे, ज्याचं नाव आहे तुषार गुल्हाने. तर आज आमची ट्रिप वंडरलँड आणि वाटर पार्क या ठिकाणी निघाली होती. तरी सर्वांनी हा व्हिडिओ बघून घ्यावा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे, ज्याचं नाव आहे तुषार गुल्हाने. तर आज आपण वंडरलँड वॉटर पार्क या ठिकाणी ट्रिप घेऊन चाललेलो आहे मुलांची. तर बघा, तर सर्वप्रथम आम्ही मंगळदस्तगिरून वरड बघाची, नंतर धनोडी फाटा, त्यानंतर रोहना, चोरांबा फाटा आणि मोठी अंजी, नरसा माता रोड या ठिकाणी ते वसलेलं आहे. भव्य दिव्य नैसर्गिक वातावरणात असं वंडरलँड पार्क आहे. तर बघू शकता, सर्वात प्रथम आम्ही काउंटरवर गेलेलो आहे. तिथे आम्ही तिकीट काढली. त्यानंतर मुलांना तिथे कपडे मिळाले, ते कपडे घालणं कंपल्सरी आहे. त्यानंतर आता आम्ही एंट्री घेत आहे, बघू शकता तुम्ही. आणि एंट्री घेतल्यानंतर त्यांचं असं मोठं कॅन्टीन आपल्याला दिसून पडतं. एक सगळ्यात मोठं कॅन्टीन आहे आणि इथे खूप मजा येते. बघू शकता तुम्ही, सगळे मुलं चाललेले आहे, आपल्याला हात हलवून दाखवत आहे. बघा किती मोठा कॅम्पस आहे हा, तुम्ही बघू शकता माझ्या मागे. बघा, आपण एंट्री केलेली आहे. आता 500 रुपये सगळ्यांची एंट्री फी असते. त्यामध्ये त्यांना नाश्ता, जेवण वगैरे मिळतं. बघा, इथे काही साहित्य ठेवलेलं आहे जे तुम्हाला रेटप्रमाणे मिळतं, 50-100 असं. बघा, कॅन्टीनमध्ये आपण आलेलो आहे. आता मुलं कपडे घातलेले आहे मुलांनी आणि आता मुले नाश्ता करत आहेत. त्यानंतर लगेच आपण ज्याची मुले वाट पाहत होते स्विमिंग पूलमध्ये पोहण्याची, तर तिथे जाणार आहोत. बघू शकता तुम्ही किती मोठं कॅन्टीन आहे त्यांचं. मुलं आता नाश्ता करत आहे, आम्ही नाश्त्यासाठी मुलांना बोलवत आहे. सगळे मुलं आपले कपडे चेंज करून नाश्त्यासाठी इथे हजर राहतं. पोटभर नाश्ता आहे, त्यामध्ये जेवण आहे आणि फक्त 500 रुपये आहे. बघा, आता आपण चांगल्या पद्धतीने स्विमिंग पूलमध्ये आलेलो आहे. कशा पद्धतीने मुले एन्जॉय करत आहे बघू शकता तुम्ही. खूप छान पद्धतीने मुलं मस्त एन्जॉय करत आहे. इथे DJ सुद्धा लागलेला आहे. हा सगळ्यात त्यांचा मोठा स्विमिंग पूल आहे. बघा, हा पहिला स्विमिंग पूल आहे आणि बघा इथे DJ सुद्धा, DJचे गाणे वाजतात आणि पोरं मस्तपैकी आपले मनसोक्त मजा करू शकतात. आणि सगळ्यात मोठं वंडरलँड पार्क वॉटर पार्क आहे आणि इथे एक ॲडव्हेंचरसुद्धा आहे. तुम्ही पुढं व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जरूर सबस्क्राईब करा. फक्त व्हिडिओ नका बघू, लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि शेअर करा तुमच्या दुसऱ्या मित्रांना. बघू शकता, हा दुसरा स्विमिंग पूल आहे. इथे खूप स्लायडिंग आहे, इथे जास्त पाणी नाही आहे. ते लहान मुलांना खूप मजा येतं. मस्तपैकी खूप साऱ्या स्लाईड आहे, इथे मुलं मजा करू शकतात. बघू शकता तुम्ही, त्यांचे कपडे घालणं कंपल्सरी आहे. हा तिसरा स्विमिंग पूल आहे. बघा, इथे मोठे मुलं आपलं स्लायडिंग करू शकतात, कारण इथे पाणी त्यांच्या कमरेवर असतं. त्यामुळे लहान मुलांना इथे एंट्री नाही आहे, फक्त मोठ्या मुलांना. बघू शकता, चांगल्या पद्धतीने स्लाईड होते. आणि नंतर आपण थोडं पुढं गेलो का आणि त्यांचा तिसरा स्विमिंग पूल लागतो, जिथे खूप साऱ्या पद्धतीने पाणी कमी आहे, पण तिथे कारंजे आहे, खूप साऱ्या पद्धतीने शावर्स आहे. मोठ्या पद्धतीने ते का स्त्रियाच्या तोंडातून पाणी पडत आहे. इथे छत्र्यासुद्धा लावलेल्या आहेत त्या पाण्याच्या. बघा, एक प्रकारे मस्तपैकी डोक्यावर पाणी पडतं बकेट भरलं की. खूप साऱ्या पद्धतीने आनंद घेता येतो. खूप मोठा कॅम्पस आहे, इथे मुलांना खूप सारी मजा येते. बघू शकता तुम्ही. पण व्हिडिओला लाईक जरूर करा. बघून घ्या कसा भव्य दिव्य हा स्विमिंग पूल आहे. बघा, एक मोठा ऑक्टोपस सुद्धा आहे इथे, त्याच्यातून शावरमधून पाणी पडतं. बघा, क्षेत्रातून सुद्धा पाणी पडत आहे. एक प्रकारे मजा येते. हे बघा, स्लायडिंगचे सुद्धा व्यवस्था आहे इथे आणि DJ सुद्धा लावलेला आहे. त्यामुळे इथं मन भरतच नाही आपलं. बघा, वंडरलँड आणि वॉटर पार्क बघू शकता किती मोठा कॅम्पस आहे हा. हे बघा, मुले कशा पद्धतीने आनंद घेत आहे. खूप चांगल्या पद्धतीने मजा येते. त्यानंतर आपण पुन्हा चौथ्या स्विमिंग पूलमध्ये जाणार आहोत. मुलांची मजा बघून घ्या. DJ सुद्धा वाजतं, DJच्या गाण्यावर चांगल्या पद्धतीने डान्ससुद्धा केला जातो आणि एक प्रकारे मस्त वातावरण आहे आणि खूप मजा येते. आणि खास करून आपल्या भागात जवळ असल्यामुळे जास्त रुपये तिकीट लागत नाही. 700, 650, 700पर्यंत होऊन जातं. त्यामध्ये मुलांना जेवणसुद्धा मिळतं, नाश्तासुद्धा मिळतं, त्यांच्याकडून कपडेसुद्धा मिळतं. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे इथे खूप 4 स्विमिंग पूल आहे,
ज्यामध्ये मुलं खूप मजा करू शकतात. लहान मुलांसाठी स्लायडिंग आहे, मोठ्या मुलांसाठी सुद्धा स्लायडिंग आहे. आणि हे बघा, हा एक स्विमिंग पूल आहे ज्याच्यामध्ये ऑक्टोबस आहे. अशा विविध पद्धतीनं जिथून पाणी पडतं अशा पद्धतीनं आहे. बघा, खूप सारी मजा येते इथे. अधिक एक वेवचा सुद्धा स्विमिंग पूल आहे ज्यामध्ये समुद्रासारख्या लाटा निघतात आणि त्याच्यात सुद्धा खूप मजा येते. बघा, बघू शकता कशा पद्धतीने मुले मजा करत आहे. एक निसर्गरम्य वातावरणात असं वसलेलं हे वॉटर पार्क आहे आणि भव्य दिव्य आहे, खूप मोठं आहे. आणि याच्यात एक खास गोष्ट म्हणजे जे 4 स्विमिंग पूल आहे आणि ॲडव्हेंचर पार्क आहे ज्यामध्ये मुलांना खेळता येतं. त्या 500 रुपयातच आहे. खूप सारी मजा करता येतं. मोठे मोठे पाळणे आहे, खूप सारे जे आपण बघतो फक्त अनुभव घेत नाही. पण जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर नक्की नक्की या ठिकाणी भेट द्या आणि खूप चांगल्या पद्धतीने मजा येते. बघा, डीजेच्या आवाजावर मुले नाचत आहे छान पद्धतीनं. मुले खूप मजा करतात, बघू शकता. एक चांगल्या पद्धतीने अधिकही या वॉटर पार्कचं काम चालू आहे आणि भविष्यात हे खूप मोठं वॉटर पार्क होणार आहे. बघू शकता आता आपण चौथ्या स्विमिंग पूलमध्ये आलेलो आहे. तिथे याला वेव्ज येतात म्हणजे समुद्रासारख्या लाटा येतात. बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं एक मजा येते इथे. आणि ॲडव्हेंचर पार्क हे 3:30 नंतर उघडते, त्यामुळे आम्ही इथे खूप मजा केली. इथे मजा करून आम्ही पहिले जेवायला गेलो, कपडे चेंज केले, जेवायला गेलो, त्यानंतर आम्ही ॲडव्हेंचर पार्कला गेलो. तिथे खूप सारी मजा येते. तर बघा, आम्ही तो आता इथेच मस्ती करणार आहोत सर्वजण, त्यानंतर लगेच जेवायला जाणार आहोत. बघू शकता कशा पद्धतीने लाटा येतात इथे. खूप मोठा स्विमिंग पूल आहे हा सुद्धा. मस्तपैकी लाटाची मजा घेत आहे आम्ही, बघू शकता. खूप छान मजा येते इथे. बघा कशा पद्धतीने लाटा येतात समुद्रासारख्या. बघा, सगळे मुले आता थकलेले आहे, बसलेले आहे. आता आम्ही फोटोशूट करत आहे थोडंसं आणि त्यानंतर लगेच आम्ही आता जेवायला जाणार आहे. लगेच कपडे बदलले की जेवायला जाणार आहे. कॅन्टीन खूप मोठी आहे यांची, बघू शकता. जेवणाची व्यवस्था खूप चांगली आहे. मिक्स व्हेज होती, भात होता, व दाल तडका होता, पोळी होती, भजे होते आणि काही स्नॅक्स होते, पापडसुद्धा होते. बघू शकता कशा पद्धतीने भव्यदिव्य कॅन्टीन आहे. आणि मस्त बफेसारखी पद्धती होती आणि बसायला मस्त बेंचेस होते कॅन्टीन पद्धतीनं. व्यवस्था तर अगदी 100% चांगली आहे आपल्या भागामध्ये, बघून घ्या. आणि एक मनसोक्त आनंद मुलांनी लुटलेला आहे. मुलांचं तर मनच होत नव्हतं बाहेर निघासाठी, पण आम्ही त्यांना जबरदस्ती केली, कारण 3:30 वाजता आपल्याला ॲडव्हेंचर पार्कमध्ये जायचं होतं म्हणून मुलांना जीव घातलं. त्यानंतर लगेच आम्ही ॲडव्हेंचर पार्क बघायला गेलो. बघू शकता किती मोठं भव्य दिव्य यांचं हे कॅन्टीन आहे. बघा, स्टाफ किती पद्धतीने चांगल्या पद्धतीने सर्व करतो आहे. बघू शकता, ताट मिक्स व्हेज आहे, त्यामध्ये दाल फ्राय आहे. रोज काहीतरी नवीन नवीन वेगवेगळे नाश्ता राहतं, वेगवेगळं जेवण राहतं. रोज यांचा मेनू चेंज होतो. बघू शकता तुम्ही चांगल्या पद्धतीनं निसर्ग वातावरणात हे वसलेलं आहे. नरसा माता रोडपाशी आहे ती, मोठी अंजीपाशी, रोहण्यापासून जवळच आहे. बघू शकता तुम्ही एक चांगल्या पद्धतीने कॅन्टीन. आणि लगेचच आपण जेवण झालं, मस्तपैकी पोटभर जेवण केलं की लगेचच आपण ॲडव्हेंचर पार्कला जाणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. यानंतर आम्ही अधिक लगेच याच्यावरच दुसरा व्हिडिओ घेऊन येत आहे, तो सुद्धा व्हिडिओ बघा तुम्ही. जर याला जास्तीत जास्त लाईक केलं तर तो व्हिडिओ आम्ही नक्की लवकर टाकू. तर बघा, आता आपण ॲडव्हेंचर पार्कमध्ये जाणार आहे. बघू शकता हाच किती मोठा झुला आहे, बघून घ्या. चांगल्या पद्धतीने मुलं इथे तर खूप सगळ्यात जास्त मजा तर इथेच येते स्विमिंग पूलपेक्षा. आम्ही ते बघितलं नव्हतं, पहिल्यांदाच बघत आहे आम्ही. बघू शकता तुम्ही किती मोठा आहे. वेगवेगळे वस्तू खेळण्याच्या साहित्य ठेवले आहे, ट्रेन ठेवलेली आहे, मुलांसाठी उड्या मारायला ते ठेवलेलं आहे. खूप मजा, ॲडव्हेंचर आहे ते, खूप मजा येतं. बघू शकता तुम्ही मस्तपैकी मुले मजा करतात. तर नक्की नक्की तुषार गुल्लाने या चॅनलला जाऊन भेट द्या आणि हा व्हिडिओ नक्की बघा. कशा पद्धतीने ट्रेन आहे, त्यांचा स्टाफ बघा. प्रत्येक ठिकाणी त्यांची व्यवस्था एकदम चांगल्या पद्धतीनं केलेली आहे. लहान मुलांवर एक प्रकारे योग्य प्रकारे देखरेख ठेवायला लागते. सेफ्टीचा सगळा उपयोग इथे केलेला आहे. बघू शकता त्यांचा किती मोठा कॅम्पस आहे. बघू शकता, बघून घ्या तुम्ही. निसर्गरम्य वातावरणात आहे. कसा व्ह्यू दूरून किती चांगल्या पद्धतीने दिसतो आहे. पहाडं आहे तिथे, मोठे तलाव आहे, स्विमिंग पूल आहे. अधिक काम चालूच आहे त्या वॉटर पार्कचं. तर बघू शकता, बघून घ्या कशा पद्धतीनं ॲडव्हेंचर आहे ते त्यांचं. अधिक काम चालूच आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तुषार गुल्लाने, आणि जी बेल आयकॉन आहे ती नक्की दाबा. लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्राला आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. बघा, आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहे, उत्तुंग आनंद घेत आहे. सगळ्याच गोष्टीचा आम्ही आनंद घेतलेला आहे, कारण आता आम्हाला 5 वाजता निघायचं होतं. बाहेरगावचे विद्यार्थी होते, त्यामुळे आम्हाला लवकर निघायचं होतं. त्यामुळे आम्ही
लवकर सगळ्या मुलांना ॲडव्हेंचर करायला लावलं आणि लगेचच आम्ही निघणार आहोत. तर बघू शकता आता आमचं झालेलं आहे. आता आमचा परतीचा प्रवास लागलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा. बघा आम्ही जात आहे आता सगळ्या मुलांचं खेळणं झालेलं आहे. ॲडव्हेंचर पार्क, वॉटर पार्क सगळ्यामध्ये स्विमिंग केलेली आहे. सगळ्यांचा बाय बाय. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर धन्यवाद सर्वांचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. तर बघा आता आम्ही जात आहे, त्यामुळे धन्यवाद सर्वांचा.